ए येडा झाला का रे तू? म्हणलं म्हणून लगेच टाक्या निघालास? अरे इथे ती आपल्याला झेपत नाही म्हणून काय झालं? अरे मी हातात घेतली तर करंट लागल्यासारखं झालं बघ. वाटत टाकणार होतो पण आबा म्हणले की इद्याचा कधी अपमान करायचा नाही. ए राणा, अजून काय काय झालं बाईंच्या घरी? तू विचारू नये ना मी सांगू नये. अरे दुसऱ्यांदा डबा उघडता नाही आला मला. आणि वरनं कोणी उघडला? कुणी? त्यांच्या वडिलांना. माझ्या इज्जतीची वरात निघाल्यासारखं झालं बघ. त्यांच्या वडिलांना बनायचे बागायत का? तुमचे लई प्रश्न आहेत. परत बोलवलंय घरी. मतलब तू फिर जाणार त्यांच्या घरी? अरे तुझ्या मनासारखं झालं की मग. चोर पकड्या महिने. परमचारी राणा तर बार बार बाईंच्या घरला जाणार. ए जाणार नाही. झालं. मला नव्हतं जायचं त्यांच्याकडं. त्यांच्या वडिलांचं काम होतं म्हणून गेलतो. एवढी पळापळ केली पण बाई समोर आल्या नाहीत. काय एक शब्द बी बोलला नाहीत. म्हणजे फेरी फुकट गेली म्हणती. तर काय? चोर पकड्या महिने. ब्रह्मचारी राणा आता बार बार बाईंच्या घरी जाणार. शहाणपणा करू नकास. काय सारखं चोर चोर मस्करी केली ना बा, रप्पाट दोन चिप्पाड करीन बघ. एक तर माझं मला काय कळना झालं. आणि त्यात त्या पद्मा काकू आल्या होत्या तिथं. म्हणजे आता समजा गावभर कळलं असेल की ब्रह्मचारी राणा जेवून गेला तिकडे म्हणून. आणि बरीला ही पुस्तक सुरतच्या गळ्यात मारली पुस्तक. पण तो बी चालक निघाला. परत माझ्या हातात ठेवून गेला स्वतःचा हात मोकळ. काय सुधारणा झालंय बघ. बाजूला मला बी टाकू दे. मी आहे निघणार आहे. अरे का निघणार? बास करा डाव. अरे बास कर. ये इकडे. धर. गोट्यान खेळायच्या बारकायस ते फवारणीचे मिक्सर करून दे मला. आधीच काय सुधारणा झालंय मला. तुझं काय काम सांगू नका. एवढे कसलं टेन्शन आले मेरे पैलवान को. पाठक बाई रुसून बसलेत. काय रे राणा? अरे म्हणल्या मला दोस्ताच्या मनातलं बी ओळखता येत नाही. दोस्ती निभावता येत नाही. 2 तास झालाय. एवढ्या शिकलेल्या बाई आता त्यांना काय द्यायचं म्हणजे त्यांचा राग जाईल. मला एक कळत नाही. एवढ्या पडेली केल्या बाई रुसल्याच कशा? सांगितलं ना बा त्यांच्या घरी जायला उशीर झाला म्हणून. तिकडे फवारणीला उशीर झालाय म्हणून ऊस बी रुसलाय. त्याचं काय करायचं? ऊसाचं बघू नंतर ना. आधी बाईंचा राग कसा घालवायचा ते सांग.
आता हे काय पहिल्यांदा बघायलायस काय मला? वय पहिल्यांदाच बघतोय. पिकाची फिकर असणारा, कुस्तीची फिकर असणारा आज बाईंच्या मनाचा विचार करतोय. हे राणा, तुझं आणि तुझ्या भरमचारीपणाचं काय खरं नाही गड्या. हा ए उगा काय बी बोलू नकस. तू बी माझ्यासारखा अडाणी. दोस्ताच्या मनात काय चाललंय ते बी तुला ओळखता येईना. अरे आम्ही फक्त दोस्त आहे, ब्रह्मचारी आहे मी आणि तसाच राहणार. घुसलेला दोस्ताचा राग घालवायचा बस. दोस्तीनीचा मन दोस्तीनीचा. ए बरं बाबा, दोस्तीन तर दोस्तीन झालं. ए सांग की काहीतरी आयडिया. अरे आता बाईंच्या मनात काय चाललंय हे वळखा एवढा अनुभव नाही आपल्याकडं. तू एखाद्या बाईलाच काही विचारत नाहीस. हा वहिनी विचार की वहिनीसनी, म्हणजे तुझं आणि बाईंचं लगीनच लावून देतात बघ. ए हा तर तुला तेवढंच पाहिजे असेल तर मग विचार. ब्रह्मचारी आहे मी. मग तू एक काम कर, एखाद्या आदमीला विचार. तू काय आवरत आहेस वय? अरे आदमीला म्हणजे बाईचा अनुभव असणाऱ्या शादीशुदा आदमीला, म्हणजे जो बाईच्या संगच असतोय. बाईला काय पाहिजे, बाईला काय पसंत आहे हे माहित असणारा. बायकांच्या मनात काय असतं हे ओळखायला घाम गाळणारा असा कोणतरी माणूस बघ. हा सच्चा पैलवान कोण? जो बाईंकडे बघत नाही, सच्चा पैलवान कोण? जो बाईंची बोलणं टाळतो, सच्चा पैलवान कोण? जो तालीम कधीच चुकवत नाही. अंगाशी आणि जो कायम कसरत करतो तो सच्चा पैलवान. आणि जो मनापासून कुस्ती करतो तो सच्चा पैलवान. सच्चा पैलवान म्हणजे काय साधी गोष्ट नाही. सच्चा पैलवान बनायला त्याला लई हिम्मत आणि ताकद लागती. लाखात एखादा असा पैलवान भेटतो. मी बी मनापासून लई कसरत करतो, मनापासून कुस्ती खेळतो. माझ्यात बी लई हिंमत आहे. मी बी असन का लाखात एक. हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाईकडे जीची नजर जात नाही तो सच्चा पैलवान. आणि बाई ज्याच्या स्वप्नात सुद्धा येत नाही तो सच्चा पैलवान. पण लक्षात असू द्या, काहीतरी वेगळं आणि मस्त मिळाल्याशिवाय माझा राग काही जाणार नाही. हर बाईंना मनवायचं तरी कसं? बायकांच्या मनात काय असतं हे ओळखायला घाम गाळणारा असा कोणतरी माणूस बघ. हा 2 किलो ज्वारी, अर्धा किलो शेंगदाणं, 1 लिटर तेल, लाल गोल टिकल्या, उभ्या कळ्या टिकल्या, बारीक रवा जाड नाही, जाड रवा बारीक नाही. ए अरे कसला जप चाललाय? काय नाही, ज्वार मोजतोय. कापडा धुतोयस ना व? कापडच म्हणायची होती मला, चुकून ज्वार बोललो. तुमचा राग घालवायला काहीतरी सापडलंय मला. रातच्याला घरनं बाहेर पडावं लागेल. नाही, मी रात्री अशी बाहेर नाही पडत. दिवसा नाहीच का जमणार? अहो दिवसा कसं जमणार? या बरं का मग. मागच्या वेळी राणा उशिरा आला तर मी किती रागावले. आज जर मलाच उशीर झाला तर